श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष महत्त्व आहे. बुद्धीचे देवता विघ्नहर्ता म्हणून गणपतीला पूजले जाते. गणेश पूजनाशिवाय कोणतीही धार्मिक कार्य असो किंवा शुभ कार्य पूर्ण होत नाही. एकदंत विघ्नहर्ता अशा नावाने ओळखल्या जाणाऱ्या गणपतीला चतुर्थी तिथी समर्पित आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. त्याशिवाय व्रत पूर्ण मानले जात नाही. पंचांगानुसार माघ महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 28 फेब्रुवारीला म्हणजे बुधवारी आहे. चतुर्थी पहाटे 1:53 सुरू होणार असून दुसऱ्या दिवशी 29 फेब्रुवारीला पहाटे 4:18 संपणार आहे. उद्या तिथीनुसार संकष्टी चतुर्थी 28 फेब्रुवारीला साजरी केली जाईल. तसेच संकष्टीच्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो रात्री 9:24 होईल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपाय देखील करायचे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व संकट, सर्व विघ्न साक्षात गणपती बाप्पा दूर करतील. आणि म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ज्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व नकारात्मकता, करणी बाधा, दोष, अडचणी असतील त्या सर्व नष्ट होऊन आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होणार. अतिशय प्रभावी असा हा उपाय जो प्रत्येकाने उद्याच्या दिवशी करायचा. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील. अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक जण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. पण बऱ्याचदा काय होतं, आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात. त्यामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या ह्या येतात. आपण कष्ट तर खूप करतो, मेहनत तर करतो, पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळत नाही. आपल्या घरी पैसा तर येतोय पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही. तर ह्या सर्व समस्या का उद्भवतात, तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या दोषांमुळे. जर आपल्या घरामध्ये वास्तू दोष असेल, पितृदोष असेल किंवा जर आपल्याला किंवा आपल्या घराला नजर लागलेली असेल तर त्यामुळे सुद्धा आपल्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरं हे जावं लागतं. आपल्या घरामध्ये वारंवार आजारपण येतं, कटकटी होतात, पैशाची चणचण भासते. त्याचबरोबर आपली मुलं आहेत ती अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात नाही राहत किंवा त्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही. तर अशा प्रकारच्या ज्या समस्या आपल्या जीवनामध्ये उद्भवतात तर आपण अशा विशेष स्थितीला असे काही विशेष उपाय केले तर ह्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता ही मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते. आणि म्हणूनच आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता ही मिळणार आहे. गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवतात. गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित आहे. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीसुद्धा गणपती बाप्पांना समर्पित आहे. अतिशय दुर्मिळ असा हा योग आहे. ह्या योगामध्ये तुम्ही जेवढ्या जास्त सेवा करता येईल तेवढ्या करायच्यात. त्याचबरोबर तुम्हाला जेवढे जास्त उपाय करता येतील ते सुद्धा तुम्हाला करायचे. तर चला जाणून घेऊया तो उपाय आपल्याला कसा करायचा आहे. संकष्टीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं. लवकर उठून आपल्याला आपल्या आंघोळीचं पाणी काढायचं आणि आंघोळीचं पाणी काढल्यावर आपल्याला त्याच्यामध्ये काही वस्तू ह्या टाकायच्यात. सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं. जर आपण गंगाजल टाकून स्नान केलं तर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते. त्याचबरोबर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्यही प्राप्त होतं. कारण माघ महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व दिलेलं आहे. त्याचबरोबर दुसरी वस्तू जी आपल्याला आवर्जून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे खडेमीठ. खडेमीठ जे आहे ते आपल्या मध्ये किंवा आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता हे दूर करण्याचं काम हे खडेमीठ करत असतं. म्हणून आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं खडेमीठ देखील टाकायचं आहे. तिसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद टाकून जर आपण आंघोळ केली तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या सर्व आर्थिक समस्यांपासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते, पण त्याचबरोबर आपला गुरुग्रह देखील मजबूत होतो.
चौथी वस्तू जी आपल्याला आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची ते म्हणजे दुर्वा. दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू गणपती बाप्पांना प्रिय आहेत आणि त्या वस्तूंपासून आपण काही उपाय केले तर त्यामुळे फारच लवकर आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात. तर ह्या 4 वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला आंघोळही करायची. आंघोळ करायची पण एक विशिष्ट पद्धत असते. सगळ्यात पहिला 1 मग पाणी आपल्याला आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण आपली आंघोळ ही करायची आहे. आंघोळ करताना आपल्याला निरंतर जे आहे ओम श्री विघ्नहर्ताय नमः, ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा आपल्याला निरंतर जप करत करत आपली आंघोळ ही करायची आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपण स्नान केल्यामुळे जे आहे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक सेवा आणि प्रत्येक उपायामध्ये आपल्याला 100% यश हे मिळत असतं. स्नान झाल्यानंतर आपल्याला जे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजाही करायची. गणपती बाप्पांना तामनामध्ये घ्यायचं, त्यांना जलाभिषेक घालायचा आहे. 11 पळी पाणी आपल्याला गणपती बाप्पांवर अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करत करत जे आहे जलाभिषेक करायचं आणि त्यानंतर हे जे तीर्थ आहे ते आवर्जून आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते. त्याचबरोबर आपल्याला सुद्धा हे तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय आहेत, गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल अतिशय प्रिय आहे, गणपती बाप्पांना मोदक अतिशय प्रिय आहे. तर अशा रीतीने आपल्याला जे आहे हा उपाय करायचा. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे जे आहे आपली कठीणातली कठीण इच्छाही पूर्ण होते आणि त्याचबरोबर आपल्यावर अखंड गणपती बाप्पांची कृपाही राहते. त्यामुळे आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या ह्या येत नाही. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.